संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यानंतर विधवा योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की sas.mahaIT.org जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती सूचित करण्यात आले होते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 12 वाजल्यापासून ते 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। तर इथे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे। 1,500 रुपये सध्या जमा झाले आहेत। तर तुमचे पैसे आलेत का नाही तुम्ही चेक करू शकता। लाभार्थी स्थितीमध्ये जाऊन बेनिफिशियरी स्टेटस आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, तुमचा OTP गेट मोबाईल OTP येणार आहे आणि त्यानंतर तुमचे नाव तुम्ही ते चेक करू शकणार आहात तुम्हाला पैसे मिळाले आहेत का नाही। परंतु आता फक्त आणि फक्त 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पण इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध योजना असो, दिव्यांग बांधवांची योजना आहे, विधवा निवृत्ती वेतन योजना आहे, त्यानंतर संजय गांधी निराधार योजना आहे, या सर्वांना 1,500 रुपये मिळणार माहिती होतं। पण दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान आपल्याला सर्वांना माहिती आहे GR निघाला होता 15 सप्टेंबर 2025 रोजी। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 रुपये इतके करण्याबाबत व हे पैसे ऑक्टोबर महिन्यापासून बघा सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील हे सुद्धा GR मध्ये सांगितलेलं आहे। तरी सुद्धा जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले आहेत। तुम्हाला किती पैसे जमा झाले आहेत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा सांगायचं आहे। व इथे ऑक्टोबर महिन्याचे पैसे जे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत ऑक्टोबर महिन्याचे पैसे तुम्ही पाहू शकता। ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। व इथे जे काही दोन्ही सर्वसाधारण योजनेसाठी अनुक्रमे 1,500 कोटी व 2,000 कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे। तरी सुद्धा जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सध्या 1,500 रुपये जमा झालेले आहेत ते दिसून येत आहे। शासनाने हा निर्णय का घेतलेला आहे हा सुद्धा एक मुख्य प्रश्न आहे, कारण दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये जमा होतील असे सुद्धा सांगण्यात आले होते, परंतु जमा झालेले दिसत नाही। तुम्हाला जर जमा झाले असतील तर नक्कीच कमेंट करायचं आहे। व इथे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधव आहे वाढीव अनुदानाबाबत महायुती सरकारने त्यानंतर विविध जे काही उपक्रम राबविले गेले होते, विविध इथे माध्यमातून सांगण्यात आले होते की 2,500 रुपयेच मिळणार आहे। तरी सुद्धा 2,500 रुपये न मिळता 1,500 रुपये जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हे महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे व तुम्ही नक्की सांगायचं आहे की तुम्हाला 1,500 रुपये का 2,500 रुपये जमा झालेले आहेत। आपल्याला तर असं वाटतं की सरसकटच वाढ झाली असती तर खरंच सगळ्यांना गरज आहे, कारण विधवा वहिनी असो किंवा वयोवृद्ध असो किंवा दिव्यांग बांधव असो, जे काही सर्व योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना पैशांची नक्कीच गरज आहे। 1,500 रुपयेमध्ये सध्या काही होत नाही, 2,500 रुपये तुम्ही दिव्यांग बांधवांना वाढवले आहेतच, हे खूप चांगली गोष्ट आहे, पण ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे। तसेच सर्व जे योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा हे पैसे वाढीव अनुदान मिळायला पाहिजे आहे असं मला वाटतं। तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।